नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मस्त ना? चला तर मग आज आपण पाहूया इयत्ता तिसरी परिसर अभ्यास, आपली पाण्याची गरज। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब ही करा। सांगा पाहू, या चित्रामध्ये काय दिसत आहे? चिंच। अगदी बरोबर, तोंडाला पाणी सुटलं ना? नक्कीच। आता या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर मुलगा रडत आहे। आपण रडतो त्यावेळी काय होतं? तर डोळ्यातून पाणी येते, म्हणजेच अश्रू वाहतात। आता या चित्रामध्ये काय झालंय बघा, तर पायाला जखम झालेली आहे आणि जखमेतून काय येत आहे? रक्त। तर जखम झाली की काय होतं? तर रक्त येतं। या चित्रामध्ये काय दिसत आहे? तर सर्दी झाली आहे। सर्दी झाली की नाकातून पाणी गळते। यातून आपल्याला काय समजते? तर अश्रू, लाळ, नाकातले पाणी व रक्त या सर्वात पाणी असते। आता हे तुम्ही घरी करून पहा। एक काकडी घ्या व ती किसा। जमा झालेला किस घट्ट पिळा। एक लिंबाची फोड घ्या, तीही घट्ट पिळा। तर काय दिसेल? तर काकडीच्या किसातून व लिंबाच्या फोडीतून रस बाहेर पडतो। यातून काय समजते? तर लिंबाच्या व काकडीच्या रसातही पाणी असते। आपल्याला तहान का लागते? तर पाण्याचे शरीरावर होणारे परिणाम आता आपण पाहूया। रक्त पातळ राहते, अन्नपचन नीट होते, लघवीतून नको असलेले पदार्थ बाहेर टाकते, शरीरातून पाणी कमी झाले की तहान लागते। म्हणूनच आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते। शरीरातील पाणी कमी झाले की आपल्याला तहान लागते। माणसाप्रमाणे इतर सजीवांना सुद्धा पाण्याची गरज असते। आता हे चित्र पहा बरं। हे चित्रात काय काय दिसत आहे? नदीकाठी पाणी पिणारी प्राणी कोणते आहेत? पाण्यात कोण डुंबत आहे? पाणी भरून नेणारे लोक पाणी कशासाठी वापरणार आहेत? या सर्वाचा विचार आज आपण करणार आहोत। आता हे चित्र पहा। जेथे पाणी मिळवण्यासाठी लोक येतात ती जागा म्हणजे पाणवठा। पाणवठ्यावर गायी, म्हैशी, शेळ्या अशी पाळीव प्राणी पाणी पिण्यासाठी येतात। गावातले लोक पाणवठ्यावर कपडे धुतात। तिथलेच पाणी वापरासाठी घरी भरून नेतात। आपण जिथले पाणी पिण्यासाठी वापरणार आहोत तो पाणवठा आपण स्वच्छ ठेवला पाहिजे। हे माहीत आहे का तुम्हाला? आपण पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतो, पण इतर हजारो प्राणी असतात, त्यांनाही तहान लागते। हे आपल्या लक्षात येते का? सर्वच प्राण्यांना पाण्याची गरज असते। अगदी पक्षी, मधमाशा, मुंग्या, विंचू, खेकडे अशा सर्वच प्राण्यांना पाण्याची गरज असते। आता बालमित्रांनो, हे चित्र तुम्ही बघायचं आहे। जंगली प्राणी पाहण्यासाठी लोक पाणवठ्यावर का बरं जात असतील? तर जंगलात विखुरलेले जंगली प्राणी तहान लागली की पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येतात आणि म्हणून त्यांना पाहण्यासाठी तिथे जावं लागतं। पाण्याचे महत्त्व पाहूया। आपल्याला पिण्यासाठी तर पाणी लागतेच, पण स्वयंपाकासाठी, स्वच्छतेसाठी, त्याचप्रमाणे शेतीसाठी, कारखानदारीसाठी माणूस पाणी वापरतो। म्हणूनच माणसाच्या जीवनात किंवा आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे। आता हे घरी तुम्ही करून पाहायचं आहे। 2 एकसारख्या वाढलेल्या रोपांच्या 2 कुंड्या घ्यायच्या। कुंडी क्रमांक 1 आणि कुंडी क्रमांक 2 अशी नावं देणार आहोत। कुंडी क्रमांक 1 ला आपण रोज 5 दिवस पाणी घालायचं आहे। कुंडी क्रमांक 2 ला पाणी घालायचं नाही। तर तुम्हाला काय आढळून येईल? ज्या कुंडीत पाणी घालणे बंद केले ती म्हणजे क्रमांक 2 ची कुंडीतले रोप हळूहळू सुकायला लागेल आणि कुंडी क्रमांक 1 च्या कुंडीतले रोप टवटवीत राहिले। यावरून काय उलगडते? तर वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची गरज असते। तर त्यांना पाणी कोठून मिळते? जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतीची मुळे शोषून घेतात
आणखी एक तुम्हाला माहीत आहे का? तर वनस्पती जमिनीवर येतात, पण अशा काही वनस्पती आहेत की त्या फक्त पाण्यातच जगू शकतात. त्या जमिनीवर कितीही वाढवण्याचा प्रयत्न केला तर वाढत नाहीत. आता पाहूया पण पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती. कमळ, जलपर्णी, पानकणीस आणि शिंगाडा ह्या वनस्पती पाण्यात वाढतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.